नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज बनवणार आहे कैरीची चटणी आणि ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने। तर त्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कैरी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे। कैरीच्या आतली बी काढून टाकून एकदम बारीक फोडी मिक्सरमध्ये काढण्यासाठी बारीक कापून घ्यायची आहेत। तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही ही चटणी पाट्यावर पण वाटू शकता आणि नसेल तर मिक्सर मध्ये काढू शकता। तर मी अशा कैरीचे फोडी बारीक कापून घेतलेले आहेत। त्यानंतर मी घेतला आहे एक कांदा। कांदा पण बारीक कापून घ्यायचा आहे। त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे लसूण। त्यानंतर टाकणार आहे बारीक कापलेला कांदा आणि कैरीच्या बारीक फोडी। त्यानंतर शेंगदाणे भाजून न घेता कच्चे शेंगदाणे मी इथं वापरलेले आहेत। अर्धी वाटी मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर घेतला आहे 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता। मिक्सर मध्ये थोडं थांबून ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता आपली चटणी तयार झालेली आहे। ही चटणी भाताबरोबर किंवा कोणत्याही भाजी बरोबर तोंडी लावायला खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा आणि अशी चटणी घरी बनवून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।